झोपड्यांवर मग्रुरी दाखवणाऱ्या आयुक्तांची हिंमत बड्या बाजारांमध्ये का होते गुल? माईनचा ॲड. फारुख तुंडीवाले यांचा संतप्त सवाल. स्वतःची नाकामी लपवण्यासाठी मनपाचे झुठे ढोंग मोहिमेच्या नावाखाली विशिष्ट समाजाला टार्गेट केल्याचा ॲड. फारुख तुंडीवाले यांचा खळबळजनक आरोप. शहरातून या क्षणाची एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका प्रशासनाने शहरात चालवलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून संपूर्ण शहरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. महापालिकेचा हा कारभार म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आणि स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रकार असल्याचा घणाघाती आरोप प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड. फारुख तुंडीवाले यांनी केला आहे. प्रशासनाला थेट आव्हान देत त्यांनी, जर तुमच्यात खरंच दम असेल तर आधी बडी सडक येथील बड्या धेंडांच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवून दाखवा, अशा कडक शब्दांत मनपा प्रशासनाची कोंडी केली आहे. गरिबांवरच का उलटतोय अतिक्रमणाचा आजार? गेल्या काही दिवसांपासून मनपा प्रशासनाला अचानक अतिक्रमण नावाचा एक नवीन आजार जडला आहे, असा टोला ॲड. तुंडीवाले यांनी लगावला. पण हा आजार फक्त गरिबांवरच का उलटतोय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. स्वतःची नाकामी आणि गेल्या 5 महिन्यांचे अपयश झाकण्यासाठी आता गरिबांच्या पोटावर पाय देण्याचं झुठं ढोंग मनपाने रचलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की गरिबांच्या झोपड्यांवर आणि टपऱ्यांवर बुलडोझर चालवणं सोपं असतं, पण कायदा सगळ्यांसाठी सारखा असेल तर आधी बडी सडक, सिंधी बाजार, कादराबाद आणि सराफा बाजार या भागांतील नाल्यांवर आणि सरकारी जमिनींवर जे मोठमोठे अनधिकृत बांधकामं उभारली आहेत ती पाडण्याची हिंमत प्रशासनाने दाखवावी. तिथे कारवाई करायला महानगरपालिका आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमची हिंमत होत नाही. तिथे तोंड दाबून गप्प बसणारे आयुक्त गरिबांवर मात्र मग्रुरी दाखवत आहेत. जर तिथे कारवाई झाली तरच आम्ही तुमचा कायदा खरा मानू, असा इशारा तुंडीवाले यांनी दिला आहे. मूलभूत प्रश्न सोडून मनपाचा प्रशासकीय दहशतवाद सुरू. ॲड. फारुख तुंडीवाले यांनी मनपाच्या कामगिरीवर तीव्र शब्दात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उन्हाळ्याचा हा शेवटचा महिना, लास्ट महिना सुरू आहे. शहरात पाण्याचा भीषण तुटवडा आहे. नागरिकांना पाण्याचा पत्ता नाही. रस्ते खड्ड्यात गेलेत आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेत. अशा गंभीर परिस्थितीत महानगरपालिका आयुक्तांनी पाण्याच्या भीषण प्रश्नावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. मात्र जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी आयुक्त गोरगरिबांची अतिक्रमणे काढण्यात मग्न आहेत. विकासकामांच्या नावावर शून्य कामगिरी असलेल्या या महापालिकेला अचानक गरिबांची टपरी आणि छोटं दुकान हेच अतिक्रमण दिसायला लागलंय. हा निव्वळ प्रशासकीय दहशतवाद आहे. इतकेच नव्हे तर महानगरपालिकेकडून या मोहिमेच्या नावाखाली फक्त एका विशिष्ट समाजाला टार्गेट केले जात आहे, असा अत्यंत गंभीर आरोपही ॲड. फारुख तुंडीवाले यांनी केला आहे. जबरीपासून ही महानगरपालिका बनली आहे तेव्हापासून शहरात ग्रामपंचायतीपेक्षाही बदतर कामे झाली आहेत, अशी चपराकही त्यांनी लगावली. तर थेट आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिया मांडणार. ॲड. तुंडीवाले यांचा अंतिम इशारा. या संपूर्ण प्रकरणी ॲड. फारुख तुंडीवाले यांनी महापालिका आयुक्त आणि प्रशासनाला अत्यंत आक्रमक भाषेत अंतिम इशारा दिला आहे. ते म्हणाले, आता शांत बसण्याचा काळ संपलाय. गरिबांचा अंत पाहू नका. ही खोट्या आणि आकसबुद्धीनं केलेली अतिक्रमण हटाव मोहीम जर तात्काळ बंद झाली नाही तर याद राखा, जर मनपा आयुक्त आणि त्यांच्या टीमने गोरगरिबांना सतावणे बंद केले नाही तर शहरातील तमाम जनता रस्त्यावर उतरेल आणि एक प्रचंड जनाक्रोश मोर्चा महानगरपालिकेवर धडकेल. हा मोर्चा फक्त दारात येऊन थांबणार नाही तर थेट आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन ठिया मांडेल. जोपर्यंत गोरगरिबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत जनता आयुक्तांची केबिन सोडणार नाही. आता तरी सुधारा, नाहीतर जनतेचा हा आक्रोश तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. ॲड. तुंडीवाले यांच्या या थेट आणि वादळी पवित्र्यामुळे महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. आता प्रशासन बडी सडक आणि व्यापारी भागातील बड्या धेंडांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार की गरिबांवरच अन्याय सुरू ठेवणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ये महानगरपालिका वाले जो अतिक्रमण निकाल रहे हैं, आयुक्त मैडम से मेरी विनंती है कि जो शहर में पहले अति तात्काल विषय है जैसे कि साफ सफाई, स्वच्छता, पानी का, ये जो सबसे पहले आज मैं जो धक्का लेगा लास्ट महीने में जो हमारे ऊपर पानी का संकट आया है, ये दूर करना छोड़ के माननीय आयुक्त मैडम और महानगर पालिका की टीम ये जो इलीगल कंस्ट्रक्शन निकालने की जो बहाने बना के जो खुद के फेलियर है वो छुपा रही है। अतिक्रमण की आड़ पर नगर पालिका का जो कारभार ठप हो चुका था वो जो छुपाने का काम नगर पालिका कर रही है, तो ये सिर्फ और सिर्फ जो जनरल पब्लिक है इनको सताने का काम कर रही है। और महानगर पालिका का जो इस तरीके से पार्शियलिटी कर रही है कि जहां पर मुस्लिम बस्ती है और छोटे छोटे तबके के लोग रहते हैं सिर्फ वही अतिक्रमण निकाल रही है। महानगर पालिका को मैं ओपन चैलेंज देता हूँ, अगर अतिक्रमण निकालना है, शहर को अगर सुंदर बनाना है
तो इन्होंने बड़ी सड़क का अतिक्रमण निकालना, कादराबाद रोड का अतिक्रमण निकालना, सिंधी बाजार का अतिक्रमण निकालना, सराफा बाजार में, क्या ये महानगर पालिका की हिम्मत नहीं होती कि वहां जाने की? आयुक्त मैडम, मैं आपको बोलता हूँ कि आपकी और आपकी टीम की वहां पर जाने की हिम्मत नहीं है क्या? बस वही हम जाएंगे, अतिक्रमण निकालेंगे जहां पर मुस्लिम तबके के छोटे छोटे समाज के लोग रहते हैं, जो भाजी पत्ता विक्रेता है और छोटे छोटे हॉकर्स वाले हैं, उनकी दुकानों का अतिक्रमण निकाल के तुम क्या साबित करना चाहते हैं? ये महानगर पालिका के फेलियर है। जब से महानगर पालिका बनी है, ग्राम पंचायत से भी बदतर काम हो गया है यहाँ पर नगर पालिका ने ध्यान देना चाहिए। ये जो सफाई कर्मचारी आंदोलन में बैठे हैं इतनी धूप में, इनको समान वेतन, समान हक, जो इनको ये लोगों को जो स्वच्छता कर्मचारी बैठे हैं आज, इनको इनका हक देना चाहिए। तो महानगर पालिका खुद की नाकामी छुपाने के लिए अतिक्रमण के नाम पर ये जो झूठा मुखौटा पहनकर बैठी है, मैं महानगर पालिका आयुक्त मैडम और उनकी सारी टीम को एक चेतावनी देता हूं, अगर इसके बाद कोई अतिक्रमण निकालने के नाम पर जनरल पब्लिक को सताया जाएगा, आम जनता को सताया जाएगा, तो उसका जन आंदोलन करके जन आक्रोश मोर्चा हम महानगर पालिका के ऊपर निकालेंगे और महानगर पालिका में हर जिसका अतिक्रमण तोड़े सबको एक एक रूम देने का काम करेंगे।